तो विठाला 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 विठाला। हो, गणेश दादांनी अगदी वडिलांचं सुंदर पुण्यस्मरण सोहळा आयोजित केलेला आहे। आता नीट लक्ष द्या महाराज, वर्तमान काळामध्ये अशी घटना आहे की काही ठिकाणी असं चाललंय की पुण्यस्मरण कशाला करायचं, पुण्यस्मरण वर्ष श्राद्ध 13वी हे जुने कार्यक्रम झाले, हे बंद करा असं भरपूर ठिकाणी मला ऐकायला मिळाले। पण हे पुण्यस्मरण का करतात नीट लक्ष द्या। पुण्यस्मरण वेगळं, पुण्यतिथी वेगळं आणि श्राद्ध वेगळं। पुण्यतिथी म्हणजे काय, त्यांच्या जाण्यानं त्या तिथीला पुण्यता प्राप्त होते म्हणून ती पुण्यतिथी। श्राद्ध म्हणजे श्रद्धा ठेवून जे केलं जातं ते श्राद्ध, आणि पुण्यस्मरण म्हणजे ज्यांचं स्मरण केल्यावर आपल्याला पुण्य मिळतं ते म्हणजे पुण्यस्मरण। आणि हा पुण्यस्मरणाचा कार्यक्रम आहे महाराज। हो, वडिलांचं त्यांचं खूप प्रेम होतं महाराज समाजावरती, अगदी शून्यातून त्यांनी विश्व निर्माण केलं। बाप हा शब्द महाराज जर तुम्ही नीट लक्ष घेतलं, बाप लिहिता येतं, बाप शब्द लिहिता येईल, बाप शब्द उच्चारणं सोपं आहे, लिहिणं सोपं आहे, पण मुलांसाठी जे झुरणं आहे, मुलांचं कल्याण व्हावं ही जी तळमळ आहे, ही तळमळ म्हणजे बाप। आणि बाप झाल्याशिवाय ती तळमळ समजत नाही महाराज। हो, मी नेहमी एक वाक्य सांगतो, 100 चुका झाल्यानंतरही जो सांभाळून घेतो आणि शेवटपर्यंत साथ देतो तो म्हणजे बाप महाराज। याच्या पुढे जाऊन सांगू का, बाप गरीब असो किंवा श्रीमंत काही फरक पडत नाही, बाप सोबत असणंच ही खूप मोठी श्रीमंती महाराज। बघा, एका दिवसाची चिंता करते ती आई, एका दिवसाची चिंता करते ती आई, आयुष्याची चिंता करतो तो बाप। चुकींवर पांघरून घालते ती आई, पण चूक सुधरावी म्हणून सतत झटत असतो तो बाप। रिकाम्या पोटाला आई आठवते, रिकाम्या पोटाला आई आठवते, पण रिकाम्या खिशाला कोण आठवतो, बाप आठवतो ना महाराज। अरे ज्या देवाकडं नवस न करता सर्व इच्छा पूर्ण होतात त्या देवाला बाप असे म्हणतात, म्हणून बापाला जीव लाव महाराज। एक सुंदर कविता आहे महाराज, आई मायेचा सागर ही सत्य आहे कहाणी, पण दुर्लक्षित बापाच्या त्या वेदना कुणी जाणी, बाप नसतो कुणाच्या ध्यानी मनी, बाप माझा वेदनांचा धनी। हो, बाप लक्षात घ्या महाराज। देवकीचं यशोदेचं कौतुक अवश्य करावं, पण पुरातून येणारा कोण होता, वसुदेव होता, हे विसरता कामा नये। जिजामातेचं कौतुक अवश्य करा, पण त्यावेळेला शहाजीराजांची ओढाताण सुद्धा आपण लक्षात घेतली पाहिजे। बाप समजणं सोपं नाही, बाप कळणं फार अवघड आहे महाराज। हो, किती सुंदर वर्णन आहे बघा, बाप कष्टाचा काबाडी, बाप कष्टाचा काबाडी, ऊस मळ्यात तोडतो या, भाकर पोरासनी ठेवून कांड ऊसाच चाकतो या, खमीच खवाटी फाटलेलं सुई दोऱ्यानं शिवलेलं, माझ्या बापाच्या धोतराला सदा थिगळ जोडलेलं, आली जत्रा गावाची, आली जत्रा गावाची, बाप गावात जायाचा, उधार पादार कापड पोरासनी आणायचा, जुन्या फाटक्यानं, जुन्या फाटक्यानं बाप जत्रेत फिरायचा, आमची सुखाची चिंता बाप मनात करायचा। म्हणून मी नेहमी एक वाक्य सांगतो, जीवनामध्ये माणसाने पापाला आणि बापाला घाबरलं पाहिजे, कारण जो पापाला घाबरतो त्याचा परमार्थ चांगला होतो, आणि जो बापाला घाबरतो त्याचा संसार चांगला होतो महाराज। हो, आई वडिलांना जीव लाव महाराज। एक सांगू का तुम्हाला, दुसऱ्याच्या बांधावर गेलेला 4 पायाचा बैल, वाक्य नीट आहे का, दुसऱ्याच्या बांधावर गेलेला 4 पायाचा बैल बापाने एक आवाज टाकला तर मागं फिरतो, फिरतो का नाही, अहो फिरतो का नाही, फिरतो, पण पोटच्या पोराला 4 वेळा आवाज द्या, मागं वळून सुद्धा पाहत नाही। अरे 4 पायाच्या बैलाला बाप आणि बापाचं प्रेम कळालं, पण या 21 वर्षाच्या बैलाला बाप आणि बापाचं प्रेम कळालं नाही, हे खूप मोठं दुर्भाग्य आहे महाराज। तुम्हाला विराट कोहली माहिती आहे का, विराट कोहली माहिती आहे ना, विराट कोहली ज्या वेळेला 1 रन घेतो ना, 1 रन, तो 22.5 फूट पळतो, किती किती 22.5 फूट पळतो, तेव्हा 1 रन घेतो तो। पण ज्या वेळेला तो 1 रन घेतो त्यावेळेला कोट्यावधी तरुण पोरं टाळ्या वाजवतात, वाजवतात का नाही?
वाजवतात का नाही? पण तुमचा 75 वर्षाचा बाप रोज ह्या बांधावरून त्या बांधावर आयुष्यभर फेरा मारतो, त्याच्या कधी टाळी वाजून अभिनंदन केलं का तुम्ही? काय करणार महाराज? बापाचं योगदान कोणालाही समजत नाही. बाप समजणं फार अवघड आहे महाराज. उरा मंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी, दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी. जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला, वटा मंदी हसू जरी कना वाकला. घडीभर तू थांब जरा, ऐक त्याची धापर, लई अवघड हाय गड्या उमगाया बापर. उमगाया बापर, लई अवघड हाय गड्या उमगाया बापर. उमगाया बापर. म्हणून बापाला जीव लावा महाराज. जीवनामध्ये वडिलांचं फार मोठं कष्ट आहे, डोळ्यापुढं आणा महाराज. म्हणून वडिलांवरती प्रेम करा, आई वडिलांना जीव लावा महाराज. माय बाप केवळ काशीनतेने न जावे तीर्थासे. आपल्या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये 4 लोकांना देव मानले गेले: मातृदेव, पितृदेव, आचार्य देवो भव, आणि पुढं अतिथी देवो भव. हो, आई देव आहे, वडील देव आहे, आपल्याला जे शिक्षण देतात ते गुरुवारी आपले देव आहे. आणि पुढं चौथं काय? अतिथी. अतिथी शब्दाचा अर्थ काय? अतिथी म्हणजे जो कधी तिथी पाहून येत नाही, अचानक येतो, पण त्याला सुद्धा शास्त्रात देव मानले गेले महाराज. मला एक सांगा, पंढरपूरला देव आला कोणामुळं? कोणामुळं? पुंडलिकामुळं. काय केलं होतं त्यांनी? आई वडिलांची सेवा. एवढं कळलं तरी लय झालं महाराज. आपण आई वडिलांना उपाशी मारतून पंढरपूरची वारी करतो. देव कसा पावन महाराज? पाहू शकत नाही. तो देवच आई बापाच्या सेवेमुळे आलाय, हे फक्त आपण ध्यानात घेतलं पाहिजे महाराज. जीवनामध्ये आई वडिलांचं फार महत्व आहे. प्रत्येकाने आई वडिलांना जीव लावला पाहिजे महाराज. याचं पुढं जाऊन सांगतो तुम्हाला. हो, एकतर हा मनुष्यजन्म मिळत नशिबाने आपल्याला मिळालाय महाराज. आपण धन्य आहोत महाराज. एकतर मिळत नाही, मग याची किंमत ठेवा महाराज. हेच जर गेलं तर करायचं काय? आपले डोळे गेले आणि टीव्ही चालू झाला, काय किंमत आहे? आपले गुडघे गेले, गुडघे, आणि दारासमोरून दिंडी चालली, काय उपयोग आहे का? मग ह्याला जपा महाराज. हे असेल तर सगळे महाराज. हो, धन्यता व्यक्त. तुकोबारा आजच्या अभंगामध्ये धन्यता व्यक्त करतात. धन्यता की नरदेह मला मिळालाय, मी धन्य आहे. लोक धन्य कशाला म्हणतात? विहिरीला पाणी लागलं, धन्य झालो बा. लॉटरी लागली, धन्य झालो. लग्न झालं, धन्य. मुलं झाला, अहो ते होणारच आहे ना महाराज. धन्यता कशाला म्हणतात? जे कोणालाही मिळालं नाही पण मला मिळालंय, ह्याला धन्यता म्हणतात. तुकोबारा म्हणतात, नरदेह मिळाला, मी धन्य झालो. य लोकेचा हा देह देव इच्छिता ती पाय. देवांना मिळत नाही पण मला मिळालं, म्हणून मी कसं झालो? धन्य झालो. आणि धन्य झालो म्हणून मी काय करू? धन्य आम्ही जन्म आलो, दास विठोबाचे झालो, विठोबाचे दास झालो महाराज. धन्य झालो. हो, आणि या आयुष्यामध्ये आल्यानंतर सच्चिदानंद पदवी घेणे. सच्चित आणि आनंद. आता आनंदाचे प्रकार आहे: आनंद, अत्यानंद, ब्रह्मानंद, प्रेमानंद, विषयानंद. जन्माला आला आनंद, जन्माला आला आनंद. कशाला आला? अत्यानंद. मी कोण? ब्रह्मानंद. परमार्थात प्रेमानंद, संसारात विषयानंद. जन्माला आला आनंद, कशाला आला? अत्यानंद. मी कोण? ब्रह्मानंद. परमार्थात प्रेमानंद, संसारात विषयानंद. आता समजा महिला मंडळ, तुम्हाला मी एक प्रश्न विचारतो. समजा तुम्हाला देवी प्रसन्न झाली, होणार नाही पण असं समजायचं की झाली बाबा. बोलत जा बरं का, म्हणजे तुम्हाला समजेल. समजा तुम्हाला देवी प्रसन्न झाली, देवी म्हणाली, बोल भक्तीनबाई बोल, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. आवाज होते बरं का, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. बोल, तुला कुठं जायचंय? स्वर्गाला जायचंय, नरकाला जायचंय का वैकुंठाला जायचं? कुठं जायचं? आता बोला पटकन, तुम्हाला कुठं जायचंय? तुमच्याशी कोण बोलते आता? हा, देवी बोलते. बोला पटकन, कुठं जायचंय? त्या गाडीचा ड्रायव्हरच मी, असं समजा, फक्त बोला. कुठं जायचं? स्वर्गाला जायचं का? हा, स्वर्ग, वैकुंठ, नरक, पटकन बोला. कुठं जायचं? कुठं?
वैकुंठाला जायचंय. आता ऐका बरं का, ती ताई म्हणली वैकुंठाला जायचं. आता वैकुंठाला जायला तप करावं लागतं. काय करावं लागतं? काय करावं लागतं? पुरुष मंडळी बोला. तप. वैकुंठी जावया तपाचे. आणि तप हे 16 प्रकारचे आहेत. आपल्याच्याने एकही तप होणार नाही, म्हणून वैकुंठाला जायची भाषा करायची. म्हणून वैकुंठ कॅन्सल. आता हा कुठं जायचं? बोला पटकन. हा स्वर्ग. स्वर्गाला जाण्यासाठी पुण्य करावं लागतं. आता नीट लक्षात द्या बरं का. स्वर्गाला जायला काय करावं लागतं? पुण्य. त्याला ओवी. मग त्या पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे, मग येऊ लागते माघारी मृत्यू लोका. जोपर्यंत पुण्य तोपर्यंत स्वर्गात. पुण्य संपलं परत. मग परत जर खाली यायचं तर स्वर्गाला जायचं कशाला? स्वर्गाला जाऊ शकत नाही, कॅन्सल. मग आता राहिलं काय? आवाज येऊ द्या. हा नरक. आता ऐका, नरकाला जायला पाप करावं लागतं. नरका जाणे तेने पाप आचरावं. नरकाला जायला काय करावं लागतं? पाप करावं लागतं. आता तुम्ही रोज तुळशीला पाणी घालताय, कीर्तनाला बसताय, पाहुण्यांचा सत्कार करताय, जेवायला घालताय, दारादाराला पाणी. हे पुण्याचं काम आहे का पापाचं? मग तुम्ही नरकालाही जाऊ शकत नाही, मग तुम्ही वैकुंठालाही जाऊ शकत नाही. ऐका बरं का, स्वर्गालाही जाऊ शकत नाही, नरकालाही जाऊ शकत नाही. मग मला पटकन उत्तर द्या, तुम्हाला जायचंय कुठं? बाबा म्हणतात कुठंच जाऊ नका, फक्त घरी नीट राहा. चला आता तुमचं झाला तर तुम्हाला देव प्रसन्न झाला. आणि देव प्रसन्न झाल्यानंतर देव म्हणला बोल भक्ता बोल, तुला काय पाहिजे? मुक्ती पाहिजे, मोक्ष पाहिजे का सिद्धी पाहिजे? बोला पुरुष मंडळी, काय पाहिजे तुम्हाला? देव बोलतो तुमच्याशी, पटकन बोला. मोक्ष पाहिजे, मुक्ती पाहिजे का सिद्धी पाहिजे? काय पाहिजे? सिद्धी. दिली तुम्हाला सिद्धी. चला, हात लावेल तिथं सोनं, हात लावेल तिथं सोनं. जेवायला बसला, चपातीला हात लावली, सोनं, सोन्याची. लावला पप्याच्या आईला हात, पप्याची आई सोन्याची, बॉम्बला. मग ही सिद्धी काय कामाची आहे का? नाही, सिद्धी कॅन्सल. आता राहिलं मोक्ष मुक्ती. बोला पटकन. मोक्ष पाहिजे, मुक्ती पाहिजे. काय पाहिजे? मोक्ष पाहिजे का? हा, मोक्ष या शब्दाचा अर्थ समजून घ्या, आध्यात्मिक दुःखा. आता दुसरा मुद्दा, जन्माला आलो तर एक ना एक दिवस जावाला. जन्माला आलाय तो एक ना एक दिवस जाणार आहे. माझा एक साधा सरळ प्रश्न आहे, महिला मंडळ पुरुष मंडळी सगळ्यांना, फक्त उत्तर द्यायचं नीट. माणसाने मरावं किंवा नाही? नीट 5 मिनिटं घ्या, काय आपल्याला काही नाही. माणसाने मरावं किंवा नाही? हा, मरावं. हा, बरं, आता मी देऊ का उत्तर? तुम्ही नाही जरी म्हणले तरी मरणार, आणि हा जरी म्हणले तरी मरणार. ते कोणाला चुकलं नाही ना महाराज, प्रत्येकाला जावंच लागणार आहे महाराज. पण आणि ते ओवी महाराज, उपजेते नाशे, नाशिले ते पुनरुपजे, एका ठिकाणी जसे परब्रह्म का. म्हणजे जन्माला आला तो एक नाही दिवस जाणार आहे. आता पुढचा मुद्दा आहे का, माणसाने मरावं कधी, याचा सुद्धा उल्लेख आहे. माणसाने मरावं कधी? बघा, माणसाचा मृत्यू हा दिवसा झालेला असावा. माणसाचा मृत्यू हा दिवसा झालेला असावं, शुक्ल पक्ष असावं, शरीराचं तापमान समान असावं, मरताना जठराग्नी प्रदीप्त असावा, इंद्रिय टवटवीत असावे आणि उत्तरायण असावं. तुम्ही म्हणाले वाचायचं कुठं? ज्ञानेश्वरीमध्ये अध्याय क्रमांक 8 श्लोक क्रमांक 24 ओवी क्रमांक 202. आत अग्नी ज्योतीचा प्रकाश, बाहेरी शुक्ल पक्षू आणि दिवसू आणि सामासामाजी मासू उत्तरायण. माणसाचा मृत्यू दिवसा असावा, शुक्ल पक्ष असावं, उत्तरायण असावं, इंद्रिय टवटवीत असावे, मरताना जठराग्नी प्रदीप्त असावा. हे लक्षण आहे. मग तुम्ही म्हणाल तुम्ही एवढं जीव तोडून बोलताय महाराज, तुम्ही सुद्धा नीट मराल का? सांगता येत नाही महाराज. मी सुद्धा उरफाटा तिरफाटा मरू शकतो महाराज, कारण जो जन्माला आलाय तेव्हाच त्याचा मृत्यू लिहिलेला आहे, ते आपल्या हातात नाही. पण ह्या सगळ्या अटी आहे मरण्याच्या महाराज. आता याच्या पुढे जाऊन सांगतो, तुम्हाला मी मरूनच दाखवतो, फक्त लक्ष माझ्याकडे द्या. डायरेक्ट जागेवर मरून दाखवून राहिला. बघा, ज्याचा शेवटचा काळ जवळ आलाय त्याचं काय होतं? डोळे कमी दिसतं, डोळ्याची पावर कमी होते, ऐकायला कमी येतं महाराज. हो, पचनशक्ती मंद होते, त्यामुळे काय होते?
रक्त बनवण्याचा कारखाना स्लो होतो महाराज आणि हळूहळू माणूस खाटावर पडतो कारण काळ जवळ आलेला असतो. आता याचं पुढं नीट ऐका. जेव्हा माणूस शेवटच्या स्टेजला असतो तेव्हा त्याची तुम्ही नजर बघितली का? नजर तो एकाकडं जर पाहायला लागला की त्याच्याकडेच पाहत राहतो, दुसरीकडे लक्ष देत नाही. आपले घरचे येतात फळं घेऊन, तो अजिबात पाहत नाही. आणि लोक पण असे विचित्र असतात, तो खात नाही म्हणून फळं घेऊन जातात. तो जेव्हा चांगला असतो खात असतो तेव्हा त्याला फळं कोण देतं? कोण नाही. त्याला खाता येत नाही, चला फळं घेऊन, चला नारळ पाणी घेऊन मारा. तुम्ही एक गंमत बघितलं का? हॉस्पिटलमध्ये पेशंटच्या उशाखाली, उशाजवळ ढीग लागलेला असतो फळांचा, पण तो खात, पण त्याला सांभाळायला जो फट्टा असतो यासोबत, तो दिवसाला 5-5 सफरचंद खातो. आणि त्याच्याकडे जर आपण गेलो ना असं चेहरा करून दुःखीत, त्याला म्हणलं हा घे तुला डबा टिफिन आणलाय, तो म्हणतो नको. का? वासानं जेवण जात नाही. अरे तुझं सफरचंद खाऊ खाऊ गाल वर आले म्हणतो, वासानं जेवण जात नाही. म्हणजे लोक असे महाराज, कोणी कोणासाठी मरायला मोकळं नाही. हा सगळा मायेचा बाजार आहे महाराज. हां, आता नीट लक्ष द्या. पेशंट घाटावर पडलाय, शेवटचा काळ जवळ आलाय. आता शेवटी काय होतं, त्यांनी आयुष्यभरात जेवढे वाईट कर्म केले ते सगळे त्याच्या डोळ्यापुढे येतात. दुधात पाणी किती वेळा टाकलं, हिशोब. शाळेत पेपर लिहिताना कॉपी केली का, हिशोब. कोणाकोणाचे लग्न मोडले, हिशोब. राष्ट्रवादीचा प्रचार केला, शिवसेनेचे पैसे घेतले, भाजपचं बटन दाबलं, हिशोब. जेवढे वाईट कर्म केले ते सगळे त्याच्या डोळ्यापुढे येतात. आणि डोळ्यापुढं आल्यानंतर त्या इच्छेचं वासनेत रूपांतर होतं आणि शेवटी जी वासना निर्माण होते त्या गतीला माणूस जातो. वासना लगेच त्याच्या भावाला फोन करते तिच्या. कोण? यम बुलेटला किक मारून येतो, त्याच्या बोकांडी बसतो, जीव गेला. रडारडीला सुरुवात, नागपुडीत कापूस, हो. आणि मरणी जयाचे आठवे, तो ते गती पावे. हा, हे शेवटचं महाराज माणसाचं असतं. म्हणून जीवनामध्ये येऊन मनुष्य कधी जाईल याची गॅरंटी नाही. आहे तवर चांगलं जगा महाराज. सगळे गेले आपणही जाणार आहे महाराज. किती सुंदर वर्णन आहे. आज मेला पंजा मेला, बाप मसना गेला. हो देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. उठा जागा पाठे बयाले मोठे, उठा जागा पाठे बयाले मोठे, उठा जागा पाठे बयाले मोठे, उठा जागा पाठी बयाले मोठे. हो आज मेला पंजा मेला, बाप मसना गेला. मेला पंजा मेला, बाप मसना गेला. आज मेला पंजा मेला, बाप मसना गेला. आज मेला पंजा मेला, बाप मसना गेला. हो देखत 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 देख देखत नातू बंधू तोही तैसा झाला. देखत देखत नातू बंधू तोही तैसा झाला. देखत देखत नातू बंधू तोही तैसा झाला. उठा जागा पाठी बयाले मोठे, उठा जागा पाठी बयाले मोठे, उठा जागा पाठी बयाले मोठे, उठा जागा पाठी बयाले मोठे. हो सगळे गेले, आजे गेले, पंजे गेले, आपणही जाणार आहे महाराज. म्हणून जाता जाता चांगलं वागा महाराज. आयुष्याचा नाश करू नका महाराज. हो लोक यमाला नावं ठेवतात. यमाला, यमलई वाईट आहे. माझ्या वडिलांना घेऊन गेला, बायकोला घेऊन गेला, भावाला घेऊन गेला. पण मी म्हणतो यमासारखा चांगला देव नाही. तुम्ही म्हणाल कसं काय? यम असं डायरेक्ट घेऊन जात नाही. यम अगोदर 3 मिस कॉल देतो आणि मग घेऊन जातो. तुम्ही म्हणाल यमाकडं आमचा नंबर गेलाच कसा? यमाकडं अख्ख्या खानदानाचा नंबर आहे तुमचा, तुमचाच काय घेऊन बसला महाराज.
हो यम अगोदर 3 मिस कॉल देतो महाराज. पहिला मिस कॉल मला तरी वाटतं इथं बसलेल्यापैकी 90% लोकांना आलेला आहे. तुम्ही मला कसं काय काळे केस पांढरे होणे हा यमाचा पहिला मिस कॉल. पण माणसाला मिस कॉल समजत बोला पटकन समजत. हो लोक एवढे हुशार निघाली. पांढरे केस काळे गेली पण त्यांना मिस कॉल समजला अजिबात समजला नाही. पण यम म्हणतो ठीक आहे दुसरा मिस कॉल देऊ आपण. मग दुसरा मिस कॉल देतो यम. डोळ्याची पावर पार कमी करून टाकतो. अंधुक दिसतं लांबचं दिसत नाही. पण लोक हुशार लोकाला मिस कॉल समजला. लोकांनी डोळे तपासून चष्मा घातला पण मिस कॉल समजला नाही. मग शेवटी यम म्हणतो एक शेवटचा चान्स देऊ. शेवटचा मिस कॉल. सगळे दात पाडून टाकतो. पण लोक हुशार काय करतात मिस कॉल समजत नाही. मग यम म्हणतो बाद झाला आता. मिस कॉल बाद झालं. म्हणतो आता मिस कॉल नको व्हॉट्सअप नको फेसबुक नको ईमेल नको काही नको डायरेक्ट रिसिव्ह कॉल. आणि तो कॉल आल्यावर उचलावाच लागतो. मग तुम्ही कीर्तनात असू शेतात असू नाही तर आणखी कुठे असू उचलावाच लागतो महाराज. किती श्रीमंत असू उचलावाच लागतो. किती पैसेवाला असू उचलावाच लागतो. किती सुंदर वर्णन आहे बघा. तू लाख हिफाजत करले तू लाख करे रखवाली. तू लाख हिफाजत करले तू लाख करे रखवाली. उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. 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 तू लाख हिफाजत कर ले तू लाख हिफाजत कर ले तू लाख करे रखवाले. तू लाख हिफाजत कर ले तू लाख करे रखवाले. उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. पिंजरा खाली पिंजरा खाली पिंजरा खाली पिंजरा खाली पिंजरा खाली. वाह वाह वाह. उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली महाराज. पिंजरा खाली. आता घरी जाताना म्हणतच जायचं पिंजरा पिंजरा खाली. किती कमवलं तरी पिंजरा खालीच आहे ना महाराज. किती पैसा कमवा काय उपयोग. लोक सहज म्हणतात हे माझं आहे ते माझं आहे हे माझं आहे हे माझं आहे हे माझं आहे. या बाबळीपासून तर त्या बाबळीपर्यंत सगळं बोला ना पटकन सगळं. तू इथे येऊनच दाखव मग तू आहे आणि मी आहे. लोक सहज म्हणतात हे सगळं माझं आहे. पण जेव्हा आपण म्हणतो का हे सगळं माझं आहे तेव्हा देववरती हसत असतो. देव म्हणतो सगळा 7/12 माझ्या मालकीचा आहे माझ्या नावाचा आहे. तुला फक्त 70 ते 80 वर्षाच्या करारानं खाली पाठवलंय. एकदा का तुझा करार संपला याच्यातली फुटकी कवडी सुद्धा तू वर येऊन जाऊ शकत नाही. तू कसला मालक. अंतकाळी हातात काय नाही. हो अंतकाळी हातात काय नाही. अंतकाळी हातात काय नाही. कैसा संसार पाहता पाहता अंगणाची पाय कैसा संसार पाहता पाहता या संसार पाहता पाहता अंतकाळी हातात काय नाही. अंतकाळी हातात काय नाही. हो अंतकाळी हातात काय नाही. अंतकाळी हातात काय नाही. नाही अंतकाळी आता काय वा वा वा. अंतकाळी काय नाही महाराज. सगळं अवघड आहे महाराज. म्हणून हे माझं माझं करत बसू नका महाराज. आपण सहज म्हणतो हा माझा तो माझा हा माझा तो माझा. पण वाईट काळात कोणी सोबत नसतं महाराज. हो माणूस आयुष्यभर
भ्रमात असतो की हा माझा जवळचा, हा माझा, हा माझा. पण खरं सांगू का तुम्हाला, तुमची फक्त वेळ 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 जर तुमची चांगली असेल तर सगळे तुमचे, आणि वेळ तुमची खराब येऊ द्या, जवळचे पण दूरचे महाराज. हे जीवनातील सत्य महाराज. हो, माणूस कधीच गरिबीमुळं पैशामुळं खचत नाही. माणूस केव्हा खचतो, जेव्हा आपली हक्काची माणसं क्षणाला परकेपणाची जाणीव करून देतात. जेव्हा त्याला साथ पाहिजे असते नेमकं तेव्हा तो एकटा पडतो आणि खचून जातो महाराज. म्हणून जीवनात हे माझं ते माझं करत बसू नका. हो, चांगलं जगा. आयुष्य पुन्हा पुन्हा नाही, एकदाच महाराज. असं म्हणतात आंधळ्याच्या हातामध्ये जसा कावळा सापडावा तसं आपल्याला आयुष्य मिळाले महाराज. हे वाया घालू. एक एक येणी कोटी कोटी फेरा मग लागे बारा मनुष्य देहाचा, मग लागे बारा मनुष्य देहाचा, मग लागे बारा मनुष्य देहाचा. एक एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मग लागे बारा मनुष्य देहाचा, मग लागे बारा मनुष्य देहाचा. एक एक येऊन कोटी कोटी फेरा मग लागे वारा मानवाचा. हो, मनुष्य जन्म सारखं नाही मग एकदाच महाराज. बघा, 84 लक्ष योनी देवानी तयार केली पण देवाला करमलं नाही. देव म्हणले सगळं योनी आपापलं पाहतील पण माझं भजन करणारी योनी मी एकही निर्माण केली नाही. म्हणून देवाने हे मॉडेल निर्माण केलं की कमीत कमी हे माळ घालील, गंध लावेल, 24 तासातले 24 मिनटं तरी मला देईल. म्हणून भगवंतांनी हे मॉडेल निर्माण केलं महाराज. हो, 84 लक्ष योनीतून माणूस बाजूला काढा, देवाला जाणणारा कोणीच नाही महाराज. हो, सगळ्या संपत्तीतून ज्ञान बाजूला काढा, त्या संपत्तीची काहीच किंमत नाही महाराज. हो, अजून पुढे जाऊन सांगू का? पुढे जाऊन सांगू. सुंदर शरीरातून श्वासोश्वास बाजूला काढा, शरीराची किंमत शून्य आहे महाराज. याच्या पुढे जाऊन सांगतो, ऐका, थोडं जड आहे पण ऐका. सगळ्या नातेवाईकातून आई वडील बाजूला काढा, सगळ्या नातेवाईकांचा तुमच्यावर प्रेम करण्यात थोडाफार स्वार्थ आहे महाराज. आई वडील ते आई वडील, त्यांना चॅलेंज नाही महाराज. हो हो, जगामध्ये तुमच्यावर निस्सीम प्रेम करणारे फक्त दोघच, आई वडील महाराज. बाकीचे जन हे सुखाचे अंत हे काळेचे नाही कोणी महाराज. म्हणून जीवनामध्ये फक्त लक्षात ठेवा, आई वडील सुखी तर जग सुखी, आई वडील दुःखी तर जग दुःखी महाराज. हो, आई म्हणजे आई, वडील म्हणजे वडील, त्यांना चॅलेंज नाही महाराज. म्हणून देह मिळाला आहे, आई वडिलांची सेवा करा. हो, जीवनामध्ये सगळ्या गोष्टी होतात. जगाच्या बाजारात तुम्हाला सगळं मिळेल पण आई वडील मिळणार नाही. त्यांचे कष्ट विसरू नका. देह दिलाय, देवाची भक्ती करा, देवाचं नामस्मरण करा. हा देह बघा, जनावर जर मेलं, जनावर तर त्याचं काय होतं, त्याचा काहीतरी वापर होतं, कातड्याचं काहीतरी बनतं, काहीतरी त्या जनावराचा वापर होतो. आपण मरू द्या, किडे खाऊन टाकतात, नाही तर पुरून टाकतात, आपला काय फायदा आहे का? नाही. पण हा देह जर भगवंताच्या भजनात विलीन केला, त्याचे जर का पवित्र देह, हो देह दिला देह भजना गोमाता, देव 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 दिला देह भजना गोमाता. तोया झाला फाटा बाधिकेचा, तोया झाला फाटा बाधिकेचा, हे तोया झाला फाटा बाधिकेचा, देव दिला देह भजना गोमाता, हा देव दिला देह भजना गोमाता. तोया झाला फाटा बाधिकेचा, तोया झाला फाटा बाधिकेचा,
देवे दिला देह भजन गोमटा तोया झाला फाटा बाधिकेचा. भगवंताने देह दिलाय, देवाचं भजन करा महाराज, कारण देह पुन्हा पुन्हा नाही. आणि घरात सुद्धा नीट वागा. हो, कीर्तनातून थोडंफार समाज प्रबोधन झालं पाहिजे. हो, घरामध्ये चांगलं वागलं पाहिजे माणसाने. हो, पती पत्नीने सुद्धा प्रेमानं वागलं पाहिजे, कारण पती पत्नी म्हणजे मोटरसायकल. पुढचं चाक म्हणजे पती, मागचं पत्नी, पुढचं नवरा मागचं बायको. पण मागचं चाक थोडं भाव खातं, कारण मागच्या चाकाला असं वाटतं चैन मागच्याच चाकाला आहे, पण ते थोडं भाव खातं. पण इथं मी सांगतो मागच्या चाकानं भाव खायची गरज. तुम्ही म्हणाल का, हँडल पुढच्या चाकाला आहे ना. पुढचं चाक खड्ड्यात गेलं, मागचं खड्ड्यातच जाणार ना. मग बॅलेन्स महत्वाचं आहे. घरामध्ये प्रेमाने राहा एकमेकांसोबत. मी नेहमी एक वाक्य सांगतो, बायको अशी असावी की तिने नवऱ्याकडे कधीच काही मागू नये. आता तरी खुश व्हा. बायको अशी असावी की तिने नवऱ्याकडे कधीच काही मागू नये, पण नवरा असा असावा तिला कधी मागण्याची वेळच येऊ देऊ नये. ते माहिती आहे टाळ्या कुठं वाजल्या फक्त. मी पहिलंच सांगितलं बॅलेन्स महत्वाचं आहे. एकमेकांना सांभाळून घ्या, प्रेमाने राहा महाराज. बाकी काय महाराज आयुष्यामध्ये घरात भांडणं करू नका महाराज. एक वाक्य सांगू का तुम्हाला पटेल बघा. घरगुती भांडणांमध्ये कधीच कोणी जिंकत नाही आणि कधीच कोणी हरत नाही. फक्त घरातील शांतता आणि आनंद कायमचा गमावला जातो महाराज. म्हणून घरात शांतता पाहिजे, घरात प्रेमाने राहा महाराज. हो, घरात भांडणं करू नका. घर असावं घरासारखं, नुसत्या नसाव्या भिंती, आणि तेथे असावा प्रेम जिवाळा, नको त्या नुसत्या नाती महाराज. घरामध्ये आनंदाचं वातावरण पाहिजे महाराज. ज्या घरामध्ये विचार श्रेष्ठ आहेत, ज्या घरामध्ये आचरण चांगलं आहे, ज्या घरामध्ये मोठ्यांचा आदर होतो आणि ज्या घरामध्ये लहानांना समजून घेतलं जातं, ते घर कोणत्याही मंदिरापेक्षा कमी नाही. हो, घरात आनंदाचं वातावरण ठेवा, एकमेकांना समजून घ्या, प्रेमाने राहा महाराज. हो, घरात गेल्यानंतर प्रसन्न वाटलं पाहिजे महाराज. हो, आणि सुधारणा घरापासूनच असते ना. चॅरिटी बिगिन्स ॲट होम. घरापासून सुधारणा झाली पाहिजे महाराज. हो, कारण घर जर व्यवस्थित नसेल तर तुम्ही परमार्थ काय करणार. हो, त्याप्रमाणे ना संसार प्रपंच करून परमार्थ साधावा महाराज. म्हणून दोन्ही गोष्टी वेळेत झाल्या पाहिजे, व्यवस्थित झाल्या पाहिजे. आयुष्य पुन्हा पुन्हा नाही, तो फक्त एकदाच आहे. आपल्याला आयुष्य जाते आहे आयुष्य जाते आहे काळच पद सेमा स्वगीताचा गोरवा जाणी राहा श्रीहरीच्या मनुष्य जन्म मिळालाय, धन्य झालो महाराज. म्हणून मनुष्य जन्मात येऊन कमीत कमी देवाची भक्ती करा, माळ घाला, तुळशीची माळ. तुळशीची माळेची किंमत सांगू का तुम्हाला. गळ्यात तुम्ही कितीही सोनं घाला, कितीही सोनं घाला, ते अहंकार दाखवल्याशिवाय राहणार नाही. पण गळ्यात तुळशीची माळ घाला, सगळं जग रामकृष्ण हरी म्हणून वाकल्याशिवाय राहणार नाही. हो हो, सगळ्या जगाला वाकवायची ताकद माळकऱ्यात आहे महाराज. किती मोठा लखपती श्रीमंत असू द्या, माळकऱ्या पुढं वागतोच महाराज. हो, म्हणून माळकऱ्याची ताकद आहे महाराज. तुळशीची माळेची ताकद आहे महाराज. तुळशीची माळ घाला, भगवंताचं नामस्मरण करा, जन्माला आल्याचं सार्थक करून द्या. मनुष्य जन्म मिळाला धन्य आहे, धन्य आम्ही जन्म आलो, दास विठोबाचे झालो. सगळ्यांनी एकदा हाताने टाळे वाजवायचे आणि मुखानं गोड भजन करायचं. विठोबार कुमाये हो बार कुमाये बार कुमाये विठोबार कुमाये बार कुमाये
विठोबार फुमाई जय जय विठोबार फुमाई जय विठोबार फुमाई विठोबार फुमाई जय जय विठोबार फुमाई विठोबार फुमाई हरि दे दे हरि दे दे विठोबार फुमाई जय 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 विठोबार फुमाई हरि जय 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 हरि जय 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 विठोबार फुमाई फुमाई आवाज विठोबार फुमाई विठोबार फुमाई जय जय विठोबार फुमाई जय 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 विठोबार फुमाई जय जय विठोबार फुमाई विठोबार फुमाई धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे झालो महाराज. धन्य झालो आम्ही जन्माला आलो आणि दास कोणाचे झालो? विठोबाचे झालो महाराज. हो जन्माला आलो धन्य झालो. ज्यांना मिळत नाही त्यांचा अवघड. देव इच्छिताती पाय स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा मृत्यू लोके व्हावा जन्मामा. हो मिळालंय ना धन्य महाराज. आणि किती प्रयत्न केला एक दिवस जायचंच आहे महाराज. तुम्ही किती प्रयत्न करा किती प्लॅनिंग करा एक दिवस जायचंच आहे महाराज. तुम्हाला उदाहरण देतो शेवटचे 15 मिनिटं राहिलेत नीट लक्ष द्या. हिरण्यकशिपू सर्वांना माहिती. हिरण्यकशिपूने घोर तपश्चर्या केली. तपश्चर्या केल्यानंतर ब्रह्मदेवाला प्रसन्न केलं. प्रसन्न केल्यानंतर ब्रह्मदेव म्हणले मी तुझ्यावर प्रसन्न आहे माग तुला काय पाहिजे. हिरण्यकशिपू म्हणाला मला अमर करा. काय करा? अमर. ब्रह्मदेव म्हणले काय मागतो तू? मला सुद्धा एक ना एक दिवस जावं लागणार आहे. मी तुला अमर करू शकत नाही. जरा विचार करून दुसरं काहीतरी माग. पण हिरण्यकशिपू हुशार होता. तो म्हणला देवा तुम्ही जर मला अमर करू शकत नाही तर एक गोष्ट करा. मला आकाशात मरण नको, जमिनीवर मरण नको, घरात मरण नको, घराबाहेर मरण नको, दिवसा मरण नको, रात्री मरण नको, अस्त्राने मरण नको, शस्त्राने मरण नको. तुम्ही बनवल्यापैकी जगाचं निर्माण कोणी केलंय? ब्रह्मदेवाने. ब्रह्मदेवाने बनवल्यापैकी एकाकडूनही मरण नको. सजीवाकडून मरण नको, निर्जीवाकडून मरण नको, मानवाकडून मरण नको, पशुकडून मरण नको. आणि शेवटी म्हणतात 12 महिन्यामध्ये एकही महिन्यात काय प्लॅनिंग केलं सांगितलं कशुपूने. ब्रह्मदेव म्हणले तथास्तु. आता एवढं सगळं मिळाल्यानंतर कोणालाही वाटणं आपण काय झालो? काय झालो? अमर झालो. हिरण्यकशिपूला तेच वाटलं आपण काय झालो? अमर झालो. लगेच त्यांनी सांगितलं आजपासून देवाची भक्ती बंद, यज्ञ बंद, ब्राह्मण ब्रिह्मण काही चालणार नाही. सगळ्यांनी एकच म्हणायचं. काय म्हणायचं? हिरण्यकशिपू की जय. जमलं आता. पण सर्वांना कथा माहिती आहे महाराज. त्यांच्याच पोटी कोण जन्माला आलं? भक्त प्रल्हाद. आणि भक्त प्रल्हादाचं अखंड देवाचं भजन चालू. लोक म्हणायला लागले तुम्ही आम्हाला देवाचं भजन बंद करायला सांगितलं आणि तुमचंच पोरगं देवाचं भजन करतंय. हिरण्यकशिपूने प्रल्हादाला भरपूर समजावलं पण प्रल्हादाने ऐकलं नाही. सगळ्यांना माहिती आहे त्याला मारण्यासाठी काय काय केलं. पण शेवटी देव त्यारी त्याला कोण मारी. हो पण शेवटी प्रल्हादाने ऐकलं नाही. हिरण्यकशिपूने प्रल्हादाला एक प्रश्न विचारला. तू ज्या देवाचं भजन करतो तो देव नेमका आहे कुठं? प्रल्हाद म्हणाला तुमचा प्रश्न चुकला. देव कुठं नाही. विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठाव नाही उरला. तो म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलाची. हिरण्यकशिपू म्हणला या खांबात देव आहे का?
सगळ्यांना माहिती आहे. प्रल्हाद म्हणला हो. हिरण्यकश्यपूनी एका लाथेत तो खांब उडवला महाराज. आणि त्या खांबातून कोण प्रकट झालं? नरसिंह भगवान. आता नीट लक्ष द्या. नरसिंह भगवानाने एका प्रहारात हिरण्यकश्यपूला खाली पाडलं, उचललं, दाराच्या चौकटीवर बसला मांडीवर घेऊन. कोणाला? हिरण्यकश्यपूला. हिरण्यकश्यपूने एक वाक्य वापरलं, तुम्ही कितीही काहीही करा, तुम्ही मला मारू शकत नाही, कारण मला ब्रह्मदेवाचं वरदान आहे. देव म्हणले तुझं वरदान काय? पटकन सांग. हिरण्यकश्यपू म्हणला मला आकाशात मरण नको, जमिनीवर मरण नको. देव म्हणला बावळाटा, तू नाही आकाशात आणि नाही जमिनीवर, तू माझ्या मांडीवर आहे, पुढं बोल. दुसरं वरदान, मला दिवसा मरण नको, रात्री मरण. देव म्हणले हा दिवस नाही आणि रात्री नाही, हे संध्याकाळची वेळ आहे, पुढं बोल. तो म्हणला देवा मला अस्त्राने मरण नको, शस्त्राने मरण नको. देव म्हणले तुला मारायला मी काही AK-47 रायफल पिस्तूल गन घेऊन नाही आलो, नखांनी मारणार आहे मी, पुढं बोल. तो म्हणला देवा सजीवाकडून मरण नको, निर्जीव. देव म्हणले नख सजीव आहे का निर्जीव आहे? बोला पटकन. नख सजीव आहे का निर्जीव आहे? हा हा सजीव. मग कापल्यावर रक्त का नाहीत? आणि तुम्ही जर म्हणले निर्जीव तर वाढतात कसे काय? तुम्ही आता घरी गेल्यावर विचार करा, त्याला टाईम नाही मला आता. हिरण्यकश्यपू म्हणला देवा तुम्ही बनवल्यापैकी एकाकडूनही मला मरण नको. आता नरसिंह कोणाचा अवतार आहे? भगवान विष्णूचा. आणि ब्रह्मदेवाची उत्पत्ती कुठून झाली? विष्णूच्या नाभीतून. म्हणजे ब्रह्मदेवाला बनवणारे विष्णू आहे. प्रश्न संपला. शेवटचं, 12 महिन्यामध्ये एकही महिन्यात मरण नको. देव म्हणले मला माहित होतं, म्हणून तुझ्यासाठी मी स्पेशल महिना काढलाय. हा धोंड्याचा, धोंड्याचा जावायचा महिना, 13वा अधिक महिना. म्हणजे सगळ्या वरांचा मान ठेवून हिरण्यकश्यपूचा वध केला. सांगण्याचं तात्पर्य कितीही प्लॅनिंग करा तुम्ही की मला मरायचंच नाही बुवा, जावं तर लागणारच आहे. मग जर जावंच लागणार आहे तर आयुष्यात असं काहीतरी करा. काय करा? अभंगाचं 3रं चरण. आयुष्याच्या या साधने, आयुष्याच्या या साधने, आयुष्याच्या या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. जीवनात येऊन असं काहीतरी करा की देवाच्या पदापर्यंत पोचू महाराज. कारण जन्म सारखा नाही महाराज. जीवनात येऊन एक गोष्ट लक्षात घ्या, एक तर देह मिळालाय त्या देहाची गॅरंटी नाही. नशिबाने मिळालाय तर धन्यता व्यक्त करा. धन्य आम्ही जन्म आलो, दास विठोबाचे झालो, विठोबाचे दास व्हा. दास या शब्दाचा अर्थ काय? आपल्या इथे दास कोणाला म्हणतात? मी एका कीर्तनात पोराला विचारलं दास म्हणजे काय? तुम्हाला मच्छर. त्याला दास आणि दास मधलाच फरक कळला नाही. असो, दास म्हणजे काय आपली इथे कोणाला म्हणतात? हा पडलेलं काम करणं, याला दास. पण एक सांगू का, परमार्थात जो दास होतो त्याचाच परमार्थ होतो महाराज. हा परमार्थात दास झालं पाहिजे. दास विठोबाचे झालो, आयुष्याच्या या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. धन्य आम्ही जन्म आलो, दास विठोबाचे झालो. म्हणून देह मिळाल्यानंतर, देहाचं सार्थक केल्यानंतर स्वर्ग नरक वैकुंठ काही गोष्ट नाही महाराज. माणूस स्वर्गापर्यंतही जाऊ शकतो. आता खरं जर पाहायला गेलं ना, खरं स्वर्ग वैकुंठ नरक सगळं इथंच आहे, पण म्हणायला स्वर्ग कुठं? वरती महाराज. हो मला सांगा, देव कुठं? वरती. आणि ज्या वेळेला संकट येतं, धर्मावर ग्लानी येते, तेव्हा देव कुठून येतो? वरून. कुठं? खाली. पण देव वरून खाली कधी येतो? जेव्हा खालचे पार खाली जातात, पार धर्माचं पटांगण करून टाकतात, मग खालच्यांना देव वर घेऊन जातो. विठाला विठाला विठ्ठला विठ्ठला. म्हणून देवाची भक्ती करा महाराज. महिला मंडळ मंदिरात जाता का तुम्ही? मंदिरात जाता का? हो जाता का? मग कधी मी घरी गेल्यावर सांगणार का मला? काय मागता देवाकडं? हा सुखी ठेवा. सुखी काय? सुखी भेळ.
सुखी आम्हाला आवाज येऊ दे ना. सुखी ठेव कोणाला? देवाला. आम्हाला बाकीच्यांना म्हणजे आपलं जे मागणं आहे ते स्वार्थी का नाही. जे काय पाहिजे ते मला, सुख मला, संपत्ती मला, ऐश्वर्य मला, बायकापूर सगळं मला आणि बाकीच्यांना. म्हणजे दुसऱ्याची दाढी जळाली तरी चालेल पण त्याच्यावर आपली बिडी पेटली पाहिजे. सगळ्यांचं भलं कर सुरुवात. मग आपण स्वार्थी झालो का नाही. आपलं मागणं वेगळं महाराज, आपलं मागणं स्वार्थ आहे महाराज. पण संतांचं तसं नसतं. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्ट वेती परोपकारी. एकनाथ महाराजांचं मागणी बघा. प्रेम सुख देई प्रेम सुख दे, प्रेम सुख देई प्रेम सुख दे, प्रेम सुख देई प्रेम सुख दे, प्रेम सुख देई प्रेम सुख देई, प्रेम सुख देई प्रेम सुख दे, प्रेम सुख देई प्रेम सुख दे, प्रेम सुख देई प्रेम सुख दे, प्रेम सुख देई प्रेम सुख देई, प्रेम विना नाही समाधान समाधान समाधान. प्रेम विना नाही समाधान समाधान समाधान. प्रेम सुख देई प्रेम सुख दे, प्रेम सुख देई प्रेम सुख दे, प्रेम विना नाही समाधान समाधान समाधान, प्रेम विना नाही समाधान समाधान समाधान, प्रेम सुख देई प्रेम सुख देई, प्रेम सुख देई वा 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 लय प्रेम झालं महाराज मंडळी. प्रेम सुख दे प्रेम सुख दे, प्रेमाविना नाही समाधान. समाधान पाहिजे महाराज. आणि आज माणसाला काय नाही, काय नाही. दुसऱ्याच्या दारात नवीन इनोवा गाडी पाहिली, नवीन दुसऱ्याच्या दारात, याच्या छातीत चमक आली. बघता काय मायक मेलं ते. मेल्यानंतर बाकीचे म्हणले गाडी पाहुण्यांची होती. हे मेलं ना गेलं ना देणं काय नाही, समाधान नाही महाराज. जीवनात समाधान फार महत्वाचं आहे महाराज. समाधान नसेल तर काय फायद्याचं नाही महाराज. समाधानी आयुष्य जगा, चांगलं जगा, भगवंताची सेवा करा, भगवंताचं नामस्मरण करा, जन्माला आल्याचं सार्थक करून घ्या. जन्माला आल्याचं जर सार्थक करून घेतलं महाराज तर तुकोबाऱ्या म्हणतात स्वर्ग सुद्धा आम्हाला काही नाही महाराज. अभंगाचं 4